अहमदनगरला जामखेड तालुक्यातील कुसडगावच्या SRPF सेंटरचं लोकार्पण सोहळा जो आहे तो आमदार रोहित पवार, माजी गृहमंत्री अनिल देशमुख, अनिल परब यांच्या उपस्थितीत पार पडणार होता। मात्र प्रशासनाकडून कुठेतरी आता मज्जाव जो आहे तो करण्यात आलेला आहे। आपण बघतो की मोठा पोलीस बंदोबस्त जो आहे तो SRPF केंद्राच्या गेटवरती आपल्याला पाहायला मिळतो आहे। पोलीस छावणीचं स्वरूप या परिसराला आलेलं आहे आणि आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत नाव न घेता आमदार राम शिंदे यांच्यावरती निशाणा साधलेला आहे। ज्यावेळेला ते मंत्री असताना हे केंद्र जे आहे ते बाहेर जिल्ह्यात गेलं होतं, मात्र त्यावेळेला त्यांनी ब्र शब्द वापरला नव्हता। मात्र आता कुठेतरी विरोध जो आहे तो या ठिकाणी केल्याचा आरोप जो आहे तो आमदार रोहित पवार यांनी राम शिंदेवरती केलेला आहे। म्हणजे 3 वाजता दुपारी हा कार्यक्रम जो पार पडणार आहे। मात्र या केंद्राच्या आतमध्ये जाण्यासाठी आता कुठेतरी आमदार रोहित पवारांना मज्जाव केल्याचा एकंदरीत पाहायला मिळत आहे। ज्यावेळेला आता आमदार रोहित पवार येतील आणि त्यावेळेस आता काय या ठिकाणी ड्रामा होतो हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। मात्र कुठेतरी राजकारण जे आहे कर्ज जामखेडचं ते आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा विक्रम बनकर सह कोणा जायकर TV9 मराठी अहमदनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।